नमस्कार मित्रांनो, श्रीकांत इनामदार मागणार चक्क आता भावनाची नाक घासून माफी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा सिद्धू काही न करता चुकीच्या केसमध्ये परत अटक झालेला आहे. त्याच्यामुळे बिचारी भावना खूप घाबरून गेलेली असते. तिला कळत नसतं की आता सिद्धराजला मी बाहेर कसं सोडू. तिला माहीतच नसतं आता नेमकं पुढं करायचं काय. पण सिद्धराजच्या काही मित्रांच्या मदतीने भावनाला खूप सुपर असा प्लॅनिंग सापडतो. म्हणजेच तिला आता कळतं की आपण सगळ्यात अगोदर शोध घेऊया की श्रीकांत इनामदारांचा ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणावरती जाऊया, म्हणजे आपल्याला काही ना काही माहिती तिथून मिळेल. कारण की तिथले CCTV फुटेज आपण सगळे काही चेक करूया आणि त्यामधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतील. तर आता भावनाला असं काही CCTV फुटेज सापडतं की ते ऐकल्याच्यानंतर तुमच्या पायाखालची माती सरकेल. तर दुसरीकडे बिचारा सिद्धूला वाटत असतं की माझी बायको मला काही करून बाहेर सोडवेन. पण इकडे तुम्ही पाहिलंच असेल की ही माजुर्डी आजी आणि संपत दोघेजण देखील विचार करत असतात की भावनाने आता काही जरी केलं ना तरी तिला अजिबात देखील सिद्धूला सोडून द्यायचं नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागेल ते करेल. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हा जो तुम्हाला म्युस्टँगचा फेसवॉश दिसतोय ना, याची क्वालिटी एकच नंबर आहे. तुम्ही फक्त हा जर एकदा यूज केला ना तर तुम्हाला खूप असा सुंदर असा तुमचा चेहरा बनेल. तर तुम्हाला लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही कोणते पण प्रोडक्ट खरेदी करू शकता. पण मित्रांनो, आता भावनासमोर जो काही भयंकर सत्य बाहेर आलेलं आहे ते कळाल्याच्या नंतर भावनाला कळतं की त्यामध्ये श्रीकांत इनामदाराच्या गाडीला जी धडक मारली ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी न मारता एका ट्रक ड्रायव्हरने मारली आणि त्याच्यानंतर ती गाडी सिद्धराजच्या गाडीला धडकली. तर हे कळाल्याच्या नंतर भावनाला आता शॉक बसलेला असतो. कारण की भावना म्हणते की आता काही जरी झालं तरी मला आता हे सत्य शोधून काढलं पाहिजे की हा ट्रक ड्रायव्हर कोण होता. तर भावना आणि सिद्धूचे काही मित्र आता मिळून तो ट्रक ड्रायव्हरला शोधतात आणि त्याच्यानंतर भयानक सत्य हे बाहेर उघडकीस येतं की ट्रक ड्रायव्हर सगळं काही सत्य भावनाला सांगून टाकतो की मला हे सगळं कोणी करायला लावलेलं होतं. कारण की तो लवकर तोंड उघडत नसतो, पण त्याला चांगलाच प्रकारचा चोप देतात आणि त्याच्यानंतर ही खबर रवीला कळते आणि रवीला कळाल्याच्या नंतर त्या रवीचा खरा चेहरा सगळ्यात अगोदर भावनासमोर येणार आहे. आणि मित्रांनो, पुढची भलतीच खबर अशी आहे की खरं तर श्रीकांत इनामदार जिवंत आहे, पण तो गेलता कुठे, एवढे दिवस गायब कसा होता, याबाबत काहीच खबर अजूनपर्यंत कळालेली नाही. तर मित्रांनो, तर ज्या क्षणी श्रीकांत इनामदार भावनाच्या समोर येईल त्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार भावनाची माफी मागणार आहे. कारण की त्याच्या एका चुकीमुळे, म्हणजेच बिचाऱ्याची काही चूक नसताना देखील मात्र बिचाऱ्या सिद्धूच्या आणि भावनाच्या आयुष्याचं पूर्णपणे याने वाटोळं करून टाकलेलं असतं. तर आता तुम्ही पुढे बघसालच की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदाराचा खरा चेहरा बाहेर उघडकीस येईल त्यावेळेस मात्र भावना श्रीकांत इनामदारासोबत काय करते. तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. धन्यवाद.